गोइंग टू डू. आलं की बघू. ठीक आहे, प्रोडक्ट समजला सर्वांना काय आहे कसं आहे. गौरी तिकडे आहे का काही कामाचं कंपनीचं? काही नाही. खूप म्हणजे जितक्या स्टेक होल्डर्सला दाखवलं सगळे म्हणे कधी तुम्ही प्रोडक्शनमध्ये आणताय आम्हाला द्या. म्हणून मी बोललो की एकदा इफ दिस थिंग वर्क्स इट विल वर्क, इट इज वर्किंग, बट इट इज गोइंग टू बी ॲट नेक्स्ट लेवल. ठीक आहे, तर मला तुम्हाला याच्यातनं काय सांगायचं होतं की लाईक इवन यू कॅन वर्क ऑन दिस, इवन यू कॅन कॉन्ट्रीब्यूट ऑन दिस. दिस इज द फेज 1. हा फक्त फेज 1 आहे. फेज 1च इतका स्ट्रॉंग आहे. याच्यात आता ते LLMs आपण लिमिटेड लावलेत. जर ओपन यायचा एखादी आता तेच करत होतो मी. ओपन नाही करता येणार, नाही तर ते यूट्यूबला जाईल. ओपन AI जर माझं टॅब ओपनच असते, तुम्ही रोज बघितली असेल तर कंटिन्यू मी ॲनालिसिस करत असतो की आज प्राईस कमी झाली आहे का, काही वाढते का, म्हणजे जसं मग क्लायंटला प्रपोजल द्यायला पैशाचं. आता आपण एक देऊन ठेवायचं, उद्या ओपन यायचे पैसे वाढलेत कळतं ना, पर टोकन पैसे जातात, म्हणजे पर कॉल. आता आपण एक कॉल केला ना तर एक कॉलचे पण माझे पैसे कटले असते. अच्छा, सो मग ते आपल्याला त्या हिशोबाने द्यावं लागतं की एवढे क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता, एवढं असं विचारू शकता, हे आहे ते आहे, लिमिट काय आहे, लिमिटच्या वर गेलं तर तुम्हाला ChatGPTला पण येतात बघ, खूप लेट रिस्पॉन्स येतात जर लिमिट गेली तर. ठीक आहे, तर असं काय, आता असे प्रॉब्लेम्स फेस होतात. तर व्हॉट आय वॉज थिंकिंग इज की हां चलो दिस इज आर फेज 1. फेज 1 कळाला. प्रोडक्ट असे किती लोक ज्यांना प्रोडक्ट कळालाच नाही? प्रामाणिकपणे सांगा, सांगा. नाही कळाला? नाही त्यांना हां कोण सांगेल त्यांना? चलो दिस इज युअर टाईम. इंटर्नशिप्स कधी केल्यात का कोणी? नाही केलं ना प्रॉपर. हे असे असतात इंटर्नशिप्स. पहिले तुम्हाला कंपनीचं आर्किटेक्चर, प्रोडक्ट सांगतात काय आहे, कशावरती काम करणारे टीम्स देतात, यू स्टार्ट वर्किंग. त्याच्यामध्ये बोला, चलो कोण सांगते त्यांना प्रोडक्ट काय करतं? सांगा आदित्य, सांगा काय करतं. एवढा वेळ नसतो. तुम्ही हां हां ऍक्च्युली मला जेवढं कळलं मी त्या पॉइंट हो मी तेच हां की जे आपण ते 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 हां बघा त्यांच्याकडे. सो बेसिकली आय माइट बी रॉंग. सो मला जेवढं कळलं मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलते की जे पण आपण जे करतोय सो बेसिकली इट म्हणजे आपलं जे काम आहे, लोक जास्त डेटा अनालिटिक्सचं काम आहे ते कंबाईन करतात. इट इज लाईक मॅन्युअली नाही करायचं तुम्हाला. अर्धं काम डेटा सायंटिस्टच आहे. मोस्टली जे डेटा अनालिटिक्स, डेटा डॅशबोर्ड वगैरे ते जे सगळं आहे ते इनबिल्ट आहे. आणि तुम्ही AI असिस्टंट पण आहे तुमचे तिथे, पण ते बिझनेस इन्साईट जे सरांनी दाखवले लाईक टोकन्स आहेत, तुमचं काय पण रेव्हेन्यू होतं त्याची समरी दाखवतं, चार्ट्स फॉर्मॅटमध्ये दाखवतं, जे पण तुमचं फ्युचर प्रेडिक्शनसाठी इझिली ॲप्लिकेबल असतं. कधी पण प्रोडक्ट एक्सप्लेन करताना ऑलवेज स्टार्ट विथ अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय आहे ते. ओके, सो मोस्ट ऑफ द टाइम लाईक वी आर वर्किंग इन दिस लाईक एन्व्हायरमेंट जिथे सगळ्याला म्हणजे लाईक राईट नाव AI or whatever we can say like technology are consuming your jobs. We can say easily right now AI is consuming our job. So one of the job, this product, it is more stronger like you all think की ते डेटा अनालिटिक्सचं वर्क ते पूर्ण लाईक बेसिकली इट इज कन्झ्युमिंग द आउट वर्क वी कॅन से इन इझी टर्म्स. सो बेसिकली द मेन वर्क इज फॉर डेटा सायंटिस्ट अँड ML, वॉट एवर द बॅक एंड वर्क विल गो विथ दॅट. And it will just give you proper summary for a client to easily understand. Easy dashboards ahead, summary it will give you. Then you can even talk जे पण आपल्याला जे स्टॉकचे सरांनी सांगितलं. So it is formed for such an environment. It won't cause like different client असतील त्यांच्या काय रिक्वायरमेंट असतील ते त्या वर्कफ्लो मध्ये ऍडजस्ट होईल. लाईक आय कॅन से लाईक किती समजलं? हे पूर्ण एक AI प्रोडक्ट आहे. कंपनीज काय करते, कंपनीजला दीपांशू लक्ष दे,
सेल्स असेल, सप्लाय चेन असेल, ठीक आहे. तर यांना काय असतं की यांना एक डेटा अनालिस्ट ठेवावं लागतं कंटिन्यू ट्रिगर मॉनिटर करायला की काय चाललं आहे काय नाही. डेटा सायंटिस्ट ठेवावं लागतो, पुढे काय होईल, कुठे रेव्हेन्यू, कुठे स्टॉक. तर आपण याला याला पूर्ण कंबाईन करून आपण एक प्रोडक्ट बनवलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचा डेटा टाकायचा, प्रोडक्ट पूर्ण ॲनालिसिस करून देईल, प्लस फोरकास्ट पण करून देईल, प्लस डिसिजन्स पण देईल की तुम्हाला नेक्स्ट डिसिजन काय घ्यायचे आहे, प्लस त्याच्यावरती तुम्ही अजून तुमचे ह्युमन टेक्स्ट तुम्हाला जे क्वेश्चन्स पडत आहेत ते तुम्ही त्यात AIला विचारू शकता. तो तुमच्या डेटाला ॲनालिस करून पुढचं फ्युचर प्रेडिक्ट करून तुम्हाला डिसिजन्स देईल की हा नेक्स्ट तुम्ही हे करू शकता. जसं मी क्लायंट आहे, मी हा प्रोडक्ट विकत घेतला आहे यांच्याकडनं, तर मी विचारलं की ठीक आहे तू म्हणतोय सेल्स माझे पुढच्या 3 महिन्यात कमी होणार आहे, तर मग मला काय करावं लागेल सेल्स वाढवण्यासाठी, तर याचा आन्सर तो देईल. कळलं प्रोडक्ट काय आहे, कसं आहे. राईट नाव ह्या प्रोडक्टला मार्केटमध्ये लाईक इंडियन मार्केट या ओव्हरऑल बाकी मार्केटमध्ये काही कॉम्पिटिशन आहे ना, खूप आहे, खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. ॲक्च्युली सांगू काय प्रोडक्टचं कसं, मी एक इंटरव्ह्यू दिला होता एका कंपनीमध्ये, तर मग ते रिजेक्टेड मी. आय वोंट टेक द नेम, मोठी कंपनी आहे, रिजेक्ट केलं मला. आणि त्यांना इम्प्रेस करण्यासाठीच मी हा प्रोडक्ट बनवलेला की नॉट दिस, तो एकदमच बेसिक, म्हणजे काहीच नव्हतं त्याच्यात, फक्त आयडिया की दिस इज द प्रोजेक्ट आय एम करंटली वर्किंग ऑन. त्यांनी मला रिजेक्ट केलं त्या कंपनीने. इथेच आहे रुबी ऑल क्लिनिकजवळ ती कंपनी, खूप मोठी. म्हणजे त्यांचे क्लायंट्स डेल, लेनोवो, युनिलिव्हर, आणि त्यांचं म्हणजे ते एक प्रोजेक्ट 600-700 करोडच्या खाली प्रोजेक्ट घेत नाहीत, त्या लेवलची कंपनी आहे. सो म्हणजे ते खूप ट्राय केलं, खूप प्रचंड. इवन आय हॅड अ रेफरल, तरी त्यांनी मला रिजेक्ट केलं. तर आज या एक्सपोला ती पण कंपनी येणार आहे विथ देअर एनहान्समेंट इन देअर प्रोडक्ट. आज मी त्या कंपनीला हे करणार आहे, करेक्ट, त्या कंपनीसोबत पिच करणार आहे. ती कंपनी पण पिच करते तर मी पण पिच करेन. सो दिस इज द कम्प्लीट थिंग. तर याचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते खूप आहे. क्लाउड पण करतं, बट ते ट्रस्टवरती नाही आहे. हे ट्रेन होणार आहे तुमच्याच डेटावर. दिस इज पर्सनलाइज प्रोडक्ट फॉर यू, करेक्ट. सो दॅट इज द थिंग. सो सगळ्यांचे लूप होल्स वगैरे काढले, तर हे करणारे फक्त हीच लोक आहेत. त्यांचे कळले का क्लायंट्स कोण आहे, ठीक आहे. आणि बाकीचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते खूप खूप डिफिकल्ट आहे, खूप ट्रिकी आहे. हे वापरा, ते करा. याचा UIs बघा किती इझी आहे, सिम्पल, सॉर्टेड, इझी टू यूज. तर सगळे इथे या मार्केट प्लेसला कोणीच नाही आहे, कळलं का. सो दॅट्स आर मार्केट प्लेस. तर तिथे टार्गेट करतो. इन्व्हेस्टर्स आहेत, कंपनी स्ट्रेंथ आहे, सगळं आहे. एवढं आय एम गोईंग, लाईक टीम गेली, पोचली तिथे. हां, तेवढे ऑपॉर्च्युनिटीज पण देईल ना. डेटा ॲनालिस्ट तर लागतीलच. आता बघा किती आज, म्हणून मी तुम्हाला टीम्स का दिला की जेवढे तुमच्या टीम्स आहेत तेवढे जॉब ओपनिंग्स येतील या प्रोडक्टमध्ये. मी कसं केलं आहे की ते माझ्याकडे इंटर्न्स येतात बऱ्यापैकी काम की सर, सो मी त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट देतो. तर व्हॉट आय थॉट दॅट आय विल गिव्ह ऑन दिस प्रोजेक्ट इट सेल्फ. याच्यावरती नाही, तुम्ही याच्यावरच काम करून बघा असं. सो त्याआधीच सांगतोय, जर सिरियस असाल, करणार असाल तर करा, ठीक आहे. आय चार्ज पीपल फॉर वर्किंग ऑन दिस प्रोडक्ट. मी चार्ज करतो त्यांच्याकडे. तुम्हाला मी शिकवणार पण आहे, तुम्ही एवढं याच्यावर काम करणार आहे. तुमच्या कॉन्ट्रीब्युटर्समध्ये मी जर नाव टाकतो त्याला चार्ज होईल. बट आता तुम्ही NMTमध्ये आहात, तुमच्या इथे ऑलरेडी फीस स्ट्रक्चर आहे, आणि इकडे तुम्ही इवन इफ यू डू एनी काइंड ऑफ इंटर्नशिप ओव्हर इयर, इवन यू नो दॅट्स नॉट गोइंग टू गिव्ह यू दॅट व्हॅल्यू. कारण की सांगाल का काय इंटर्नशिपमध्ये प्रोजेक्ट का गेले, तुम्हाला मी हा प्रोजेक्ट पण नाही सांगू देणार आहे. हा प्रोजेक्ट त्यासाठी मी तुम्हाला NMTचे घ्याच तुम्ही, बट आय गिव्ह यू सम अदर कंपनीज इंटर्नशिप. तिथे तुम्ही सांगू शकता. कारण की मग जर तुमच्या कंपनी, तुम्ही जिथे जॉब करणार आहात, त्यांनी जर क्रॉस व्हेरीफाय केलं तर मग दिसेल की हां तुम्ही या कंपनीत केलं, या कंपनीचा तो प्रोडक्ट आहे. सो डोंट वरी, दॅट प्रोडक्ट इज देअर ऑफ अ रजिस्टर्ड कंपनी. सो तुमचं दाखवू शकतो. बट अगेन फॉर दॅट यू नीड टू गो थ्रू अ लॉट ऑफ थिंग्स. तर बेसिकली आपल्याला 6 टीम्स करायच्या होत्या, ठीक आहे.
किती 6 याच्यावर तुमच्यापैकी कोण राहिलं अजून यायचं? यश आणि त्याचा मित्र ना? किती लोक ॲबसेंट आहे? तुम्हाला काय लक्षात नाही का? हम्म? तीन आहे ना. यश अँड कोण आहे मला बघू द्या. साहिल अभ्यास चालू आहे का घरी? हा, मशीन लर्निंग जमतंय का? आता किती लोक आहेत ज्यांना प्रोडक्ट नाहीच कळालं, नाही समजलं, ही गोष्ट नाही कळाली, ती गोष्ट नाही कळाली, असं आहे का कोणी? एनीवन? सगळ्यांना समजलं नक्की का? नसेल समजलं विचारून घ्या. याच्या जॉब पाहिले आपण हं? हे क्वेश्चनवर आन्सर देऊ शकतो का लास्टच्या 3 वर्षात किती सेल झाले? एव्हरीथिंग. त्यासाठी तेवढं कोर्स इंजिन स्ट्रॉंग पाहिजे, तेच तर करायचं आहे. सर्व आन्सर्स, ऑल दिस काइंड ऑफ आन्सर्स आर गोइंग टू गेट कवर्ड. एक्सेल टाईप फिल्टरिंग पण करायची आहे. बॅक्स मध्ये लिहिण्यापेक्षा आवडलं. तेच तर मग. तर इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये ना काल काढून ठेवलेलं, म्हणजे मी त्या बाहेरच्या स्टुडंट्सला पण दिलं होतं. चलो, टोटल 6 टीम्स आहेत. 6 पैकी कुठली कुठली टीम आहे? व्हॉट डू थिंक? काल सांगितलं होतं मी, लिहिलं का कोणी? हा, म्हणजे त्याच्यानंतर थोडा 1-2 वाढवलात मी. चलो, सगळ्यात काय झालं अनुज? बोला. तर विचार आहे की एचआरची पण टीम आहे. कोणाला HR व्हायचंय? हा, कोणाला HR व्हायचंय सांगा ना. अनुजला? शुभमला? एक शुभम बनवायला तुला HR मी. तो एक इंस्टाग्रामवर येतो रीलवाला HR, तसा बनवेल तुला मग. चलो, 6 टीम्स आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामधली पहिली तुमची API लीड काय झालं? बोल बोल. बोल रे. ज्याला जे टीम मिळेल चुपचाप काम करायचं. अँड व्हॉट आय एम सेइंग इज की काल पण मी बोललो की डेटा सायन्स कम्प्लीट होतं, सगळं तुम्हाला जमणारच आहे, बट दिवसभर काही काम नसल्याने तुम्ही अभ्यास करा याचा. डेटा सायन्सचा तर होणार, अपार्ट फ्रॉम दॅट वर्क ऑन दिस एक्स्ट्रा थिंग्स ॲज वेल, जेणेकरून तुम्ही दोघं विन विन सिच्युएशनला राहात. सर्वे करेक्ट? So first one is data engineering and pre-processing team. कोणतरी नोट करा रे एखाद्याने, तर सगळेच कराल, एखाद्याने करा. डेटा प्री प्रोसेसिंग अँड इंजिनिअरिंग टीम. लिहिलं? ठीक आहे. याचं काम काय असेल? अंडरस्टँडिंग डेटा कॉलम्स. करेक्ट, लिहा.
क्लीन मिसिंग व्हॅल्यू, रिमूव्ह डुप्लिकेट्स, कन्वर्ट डेट फॉर्मॅट, EDA. म्हणजे मॉडेल ट्रेन होण्यासाठी जितका डेटा गरजेचा आहे ना तेवढा प्रिपेअर करायचा आहे. दिस इज द वर्क ऑफ. करेक्ट. तर मग कोण त्याच्यामध्ये किती लोक आहे आपण टोटल? पहिले टीमचे नावं सांगू का, असं एक एक करू सगळे? काय टीम्सचे नावं का काय कसं? सगळ्यात पहिले डेटा प्री प्रोसेसिंग अँड इंजिनिअरिंग, सेकंड इज मशीन लर्निंग टीम, थर्ड बॅक एंड अँड API टीम, एक QA एक टेस्टिंग अँड मॉनिटरिंग टीम. मॉनिटरिंग म्हणजे असं नाही समोर आमचं काही काम नाही, सगळ्यात जास्त खतरनाक यांचं काम असतं माहिती आहे का? अर्ली ट्रिगर यांना येतो. सगळं झाल्यावर नाही, कंटिन्यू टेस्टिंग असते. पाचवी क्लाउड अँड डिप्लॉयमेंट टीम. सहावी फ्रंट एंड. कळलं? आता हे जे आहे ना, असं नाही की त्या टीमला तेच काम दिलंय ते तेच करणार. हा, सगळं प्रत्येकाने सगळं करायचंय. इंटर्नशिप तशीच असते. हा, काय झालं? बोल. सगळ्यांना सगळं अरे वर्कफ्लो सगळ्यांना कळायला पाहिजे ना. तुम्हाला मी पहिल्या दिवशी पण बोललो, यू गेट हायर्ड ॲज अ डेटा सायंटिस्ट बट यू वर्क ऑन ओनली वन कन्सेप्ट. करेक्ट. त्याचा डेटा एक सिम्पल एक हे घ्या. बंद केलं का मी? थांब एक मिनटं. एरा चर्चा. लक्ष द्या रे. हे बघा इथे काय आहे रे? असोसिएट डेटा सायंटिस्ट कस्टमर सपोर्ट, QA. असोसिएट डेटा सायंटिस्ट ऑप्टिमायझेशन अँड ऑपरेशन्स रिसर्च. हां, काय झालं? समजलं? कळलं का काय सांगायचं? तुमच्या नावापुढे डेटा सायंटिस्टच असेल. तुमच्या नावापुढे डेटा सायंटिस्टच असेल. बट दिस वुड बी इट. हे तुम्ही आत्ता करताय ना, हे आर्किटेक्चर कुठल्या पण प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये सेम असेल. सेम इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगायला भेटेल, दिस वर माय टीम्स, मी या टीममध्ये होतो. विचारतात इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही जर इंटर्नशिप केली आहे, ते पण तुम्ही म्हणताय की हा जेन्युइन इंटर्नशिप आहे, तर व्हॉट वॉज दॅट प्रोडक्ट, व्हॉट वॉज द टीम आर्किटेक्चर, तुम्ही काय रोल होता टीममध्ये. कळलं? तर चलो, डेटा प्री प्रोसेसिंग अँड इंजिनिअरिंग टीम. काय कोण? तेजस, गुड, व्हॉलंटिअरिंग. प्री प्रोसेसिंग अनुज. मुलींमध्ये तेजस असेल. कळलं? तेजस असेल, अनुज, सिद्धी आणि पैकी विशाल ना? विशाल. हां, ते काय? विशाल, तुम्ही, तेजस, अनुज आणि सिद्धी. स्वरांजली प्री प्रोसेसिंग. हात का नाही वर केला? आणि स्वरांजली. कळलं? चलो, प्री प्रोसेसिंगचं नावं लिहून घ्या. एकानेच लिहा. तुमचं कोण आहे?
विशाल टीम लीडर असेल, नाव लिहून घ्या पटकन, क्विक. घे. सिद्धी, स्वरांजली, अनुज, तेजस आणि तुमचं नाव काय? आनंद. करेक्ट. नेक्स्ट इज मशीन लर्निंग. पण केलंय का लेक्चर्स? अमोल असेल, नाही महेंद्र नाही, अमोल, तेजश्री, अजून मेघराज. नाही यायचं? कुठली हवी? हां बोल बोल. काय झालं शुभम? पटकन हात वर करा. एक. मी कुठले कुठले नावं घेतले? अमोल, हात वर राहू दे, मला समजू द्या रे जरा. थांब इकडे. या काय यांचं नाव? हो, साक्षी. साक्षी ना? साक्षी, काय, यश, प्रांजल ML मध्ये. तुम्ही प्री प्रोसेसिंगला आहे ना? अजून शुभम असेल. ठीक आहे. कुठले कुठले झाले? थांबा, आहे ना पुढे पण टीम्स आहेत ना. कोण कोण झालं? हां, साक्षी झाली. ठीक आहे, थांबा, तुमच्याकडे वेळ आहे. गौरी ML मध्ये. आणि दोघींपैकी एक कोण जाते? कोणाचं चांगलं आहे ML? तुम्हीच डिसाईड करा कोणाचं चांगलं आहे. तेजश्री पण आहे ना ML मध्ये? दिले का? कोण कोण झाले ML मध्ये? एक मिनिट. किती? ठीक आहे. नेक्स्ट टीम कुठली आहे? बॅकएंड अँड API. महेंद्र, अक्षदा. ठीक आहे. महेंद्र, अक्षदा, सज्जद. तुम्ही ML मध्ये गेले का? नाही ना? बॅकएंड. सज्जद, अक्षदा, अजून कोण? महेंद्र सांगितलं ना? या काय तुमचं नाव? दिसाक्षी. किती झाले? दीपांशू राहिलाय. अजून कोण राहिलंय कोण? संदेश आणि ठीक आहे. आता क्लाउड राहिलं. क्लाउड साठी नाही राहिले ना? कोण कोण राहिलंय? क्लाउड आणि फ्रंट एंड राहिला. हा, करू ना आहे ना, जास्त गेलेत ना, आपण तिकडे कन्वर्ट करू. क्लाउड अँड डिप्लॉयमेंट राहिलं ना? क्लाउडमध्ये पहिला आदित्य. अजून दोघींपैकी कोणी ML घेतलंय? त्या दोघींपैकी साहिल, क्लाउड. ठीक आहे. दोघींपैकी ML, क्लाउड. ठीक आहे. क्लाउडसाठी 3 नावं लिहून घ्या. आदित्य, साहिल आणि साक्षी. पूर्ण नाव. नाही का? संदेश क्लाउडमध्ये. ठीक आहे. झालेत सगळे? झाले का? ठीक आहे. किती टीम झाल्या आपल्या? 4. सर याला तो नाही. ते नाही.
काय काय कशा कशा टीम्स आहेत? पहिले प्री प्रोसेसिंगची टीम कुठली होती? अरे तुम्हाला लक्षात नाही का तुमची टीम? हात वर करा ना. प्री प्रोसेसिंगची टीम कोण? 1 2 ठीक आहे. मशीन लर्निंग ठीक आहे. शुभम कंगोण कोण आहे? मेघराज. अरे हात वर करा बघू त्यांना. बरेच झालेत ना मशीन लर्निंगमध्ये. ठीक आहे, एक काम करू आपण. तुम्ही दोघं आहात. दोघांपैकी क्लाउडला पण झाले ना? सर क्लाउडला किती झाले? 3 का 4? 4 झाले ना? मेघराज मशीन लर्निंग कसं आहे? जमतं का? क्लाउडला जायचं. ठीक आहे, मेघराज क्लाउडला. याला पण यायचं क्लाउड. कोणाला? का बरं? नॉलेज आहे का क्लाउडचं? AWS आणि Azureचा डिफरन्स सांग रे. API टीम कुठली होती? बॅकएंड आणि API 1 2 3 4. तर म्हणजे आता सगळ्यात जास्त कशाला आहेत? ML ला. आणि एक क्लाउडची टीम आता फायनल क्लाउडची टीम. ठीक आहे, त्याच्यापैकी फ्रंट एंडवर तुम्ही काम करा प्लस क्लाउड दोन्ही काम. ठीक आहे, प्रत्येक टीम झालं. प्रत्येक टीमचा एक टीम लीडर असतो. टीम लीडर म्हणजे ते नाही की तो सगळं करेल. काय राहिलंय? क्लाउडला यायचं. Q&A टेस्टिंग आहे ना, अजून 2 राहिलेत. आपलं कोणीतरी यायचं राहिलं ना. ठीक आहे, काय राहिलंय? काय झालं शुभम? काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? दीपांशूला तुला नक्की टीम कुठली भेटली आहे? कुठलीच नाही भेटली. दीपांशूला टीमच नाही आहे का? म्हणून त्याला क्लाउडला. क्लाउड नाही. बॅक एंड आणि API झालंय. ठीक आहे, एक टेस्टिंगला माझ्यासोबत काम करतो टेस्टिंग. ठीक आहे, एक काम करा. तुम्ही ML नका करू. तुम्ही मी टेस्टिंग. ठीक आहे, दीपांशू, तेजश्री आणि मी मॉनिटरिंग अँड टेस्टिंग. Q&A. फ्रंट एंड झालं. क्लाउडवाले बघून घेतील. त्या देऊ ऑलरेडी फ्रंट एंड. ते करू. आहे दुसरी टीम आहे आपली फ्रंट एंडची. तुम्हाला देतील ते इनपुट्स देतील. तुम्हाला फक्त ते एन्श्योर करायचं. ठीक आहे, प्रत्येक टीम कळाली. झाले आता सगळे. आता पटपट हात वर करायचे. प्री प्रोसेसिंग टीम. ओके, टीम लीडर कोण? विशाल. सेकंड मशीन लर्निंग टीम. टीम लीडर अमोल. तिसरी बॅक एंड अँड API. ओके, 4च लोक आहे. अजून एक कोणाला तरी सांगितलं होतं बॅक एंड API. Good morning. बॅक एंड API ला सांगितलं होतं अजून. अरे बॅक एंड अँड API म्हणजे ना, तुम्हाला बॅक एंडने तुम्हाला इन्श्योर करायचं फ्रंट एंड आणि बॅक एंड जोडले गेलेत. काही लिकेज नाही, लॅटेन्सी नाही आहे. ठीक आहे, 4. अजून एक मेघराज कशामध्ये होतं? क्लाउड आणि फ्रंट एंड. ठीक आहे, नेक्स्ट क्लाउड अँड फ्रंट एंड. थांबा एक मिनिट. क्लाउड अँड फ्रंट एंड वाले कोण आहे? ठीक आहे, चलो. याचा सांगितला ना मी. हां, आदित्य टीम लीडर आणि APIचा दिसाक्षी. ठीक आहे, तर सगळे टीम लिडर्सने हात वर करा. झालं का? बरोबर 4च टीम झाल्या ना. 5वी टीम कुठली होती? एक टीम त्यांच्यासोबत मिक्स झाली फ्रंट एंडची. आणि दुसरी Q&Aचे आम्ही. कोण? दीपांशू, मी आणि तेजस्वी. ठीक आहे. काय? टीम लीडर दीपांशू बस. ठीक आहे, लक्ष द्या. तर मग इंटरव्ह्यूज कसे होतात माहिती आहे? लेट्स से एका टीममध्ये समजून घ्या. हे तुम्हाला कुठे काम येईल इंटरव्ह्यूला समजायला की इंटरव्ह्यू पॅनल कसं आहे, कशी इंटरव्ह्यूज होणार. तर तुमचं वर्क होतं. सपोज आय एम द प्रोजेक्ट मॅनेजर. मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे. ठीक आहे. तर मोठी कंपनी असेल, सपोज लेट्स से एखाद्या ML टीमचा गौरीने
पेपर टाकलेत सोडणार आहे गौरी, तर तुम्हाला ती जागा फिल करायची ML टीमला. करेक्ट, ML टीमने रिक्रुटर्सला सांगितलं हे चालले वगैरे, वी नीड अ न्यू पर्सन. मग सगळ्यात पहिला राऊंड होतो तो पॅनलमधला एक घेतो. आणखी एक्सपिरियन्सवाले चालले ना तर पॅकेज पण चांगले असतात, तर पॅनलमधला घेतात इंटरव्ह्यू. ठीक आहे, एक सेकंड. हॅलो हॅलो, हां लेक्चरमध्ये. हो हो, एक 10 मिनटात संपेल. हो हो, लगेच करतो. चालेल चालेल, हरकत नाही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. हो हो, मी लगेच करतो, 10 मिनट. ओके ओके, 10च मिनटात करतो मी केस. हो ठीक आहे. तर व्हॉट आय वॉज सेईंग, सपोज जर गौरी गेली तर पहिला इंटरव्ह्यू घेतो टीमवाले. ठीक आहे, किंवा मग टीम लीडर घेतो. ठीक आहे, तुमचा टीम लीडर कोण होता? अमोल 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 होता ना मशीन लर्निंगचं. ते इंटरव्ह्यू घेतात. ठीक आहे, टीम लीडर. मग त्याच्यानंतर मग मॅनेजर घेतो फायनल. झालं, संपलं. त्यांना ती स्पेस पाहिजे होती. टीम लीडरला माहिती असतं की पाहिजे काय एक्झॅक्टली. आणि प्रोजेक्ट मॅनेजर इन्शुअर्स दॅट ही और शी इज द राईट फिट ऑर नॉट, पुढे करू शकेल का. कधी कधी टीम लीडरच घेतात. तर ऐकलं असेल तुम्ही, हा माझा टीम लीडर आहे, हा माझा मॅनेजर आहे, तुमच्या कोणत्या भावाकडनं, फ्रेंड्सकडनं. सो दिस इज हाव द टीम्स आर फॉर्म. दिस इज हाव हे बसलं. आता हे जे तुमचे नाव आहेत, कोणीतरी एक मेक शुअर टीम नेम लीडर असं एक बनवून ठेवा. म्हणजे पाठवून द्या ऑफिशियल ग्रुपवर, कोणीतरी एखाद्याने पाठवून द्या. ठीक आहे. मग आपण जसं जसं आपण गिटहब वापरणं शिकू, जसं आपण गिटहब वगैरे ते वापरणं शिकू, तसंच म्हणजे आपण आपला फ्लो तोच ठेवणार आहे डेटा सायन्सचा. दॅट इज नॉट गोइंग टू चेंज. डेटा सायन्स इज गोइंग टू बी सेम. नो चेंज, नथिंग. ओनली थिंग इज नाव यू हॅव टू पुट सम एक्स्ट्रा एफर्ट ऑन युअर टीम. सिम्पल. मशीन लर्निंगची टीम पण 2 याच्यात डिवाइड होणार आहे आतमध्ये. मशीन लर्निंग एक सेल्सला, एक रेव्हेन्यूला मध्ये होणार आहे ती डिवाइड. ठीक आहे. बट आता तुमचं काम काय असेल, API टीमचं. कुठे API टीम बघा लगेच. रेस्ट API काय आहे, फास्ट API काय आहे. मी सगळ्यांना रिक्वायरमेंट्स आज पाठवून देईन. स्टार्ट स्टडिंग ऑन इट. म्हणजे लोक 9 महिने डेटा सायन्स शिकता, तुम्ही शिकता शिकता इम्प्लिमेंट कराल. प्लस सेम द कंपनी आर्किटेक्चर, प्लस अ लाईफ प्रोडक्ट. म्हणून मी तुम्हाला पहिल्या लेक्चर्सपासून सांगत होतो, आय हॅव गुड थिंग्स फॉर यू, स्टार्ट स्टडिंग. आणि हे टीम लिडर्स पण मी असं ठेवलं जे ज्यांना मी बघितलं की हां दे डू इट, करते कुछ ना कुछ तो कर रहे, चालू आहे त्यांचा अभ्यास, विचारतात मला. असं नका समजू की सर तुम्ही असं काय आवडता म्हणून ठेवले, तसं काही नाही आहे. या दे आर डुईंग समथिंग, काहीतरी याच्या व्यतिरिक्त करा. तुम्ही पण करा. ज्याला जी टीम भेटली आहे त्याने त्या टीमचा अभ्यास सुरू करायला घ्यायचा. तुम्हाला एक प्रॉपर पेपर येईल, डॉक्स पाठवेल की नक्की काय आहे, कसं आहे, तुमच्या टीमचं नक्की काय कसं काम असेल, काय करायचं आहे. सो यू विल गेट टू नो एव्हरीथिंग कम्प्लिटली. यू हॅव टू स्टार्ट वर्क ऑन इट. बॅकएंड टीमने एन्श्योर करायचं ओके APIs प्रॉपर आहे का, लॅटेन्सी पडते का. आता हे शब्द तुम्हाला कसे कळतील जेव्हा तुम्ही अभ्यास कराल. बट बघा, पण तुम्हाला कोर डेटा सायन्सचं तुम्हाला आलंच पाहिजे. म्हणजे असं आहे, जर चुकून API टीमचं जर काय तुम्हाला वाटतं की नाही यार ह्या मॉडेलचं हे चुकतंय, हे मला नीट करायला हवं, तर ते करू शकता. कारण की त्यांना ऑलरेडी डेटा सायन्स येतं. मशीन लर्निंगची टीम प्री प्रोसेसिंगचं काम करू शकते. करेक्ट. ठीक आहे. त्याच्या पुढे आपल्या पण मीटिंग्स होतील. जर माझ्या झाल्या तर टीम लीडर्स सोबत होतील की हा हे करायचं आहे. आणि प्रत्येकाने असं नाही की क्लासचा काय प्रोजेक्ट वगैरे नाही आहे हा, त्याचं ऐकायला लागेल. थिंक इट ॲज युअर इंटर्नशिप गोईंग ऑन. घ्या त्यांच्याकडनं, बघा की हां हे करायचं आहे, पुढे कसं करायचं, हे करायचं काय अडलं माझ्याकडे या सर हे वर्क नाही होते, मी सांगतो. गिटहबवरती आपलं रेपोजिटरीज बनवायचे तर हां त्याच्यासाठी जे पण लागणार आहेत ऑनलाईन APIs कुठले घ्यायचे, LLM ते तर घ्यायचे नाही, रेस्ट API बनवावं लागतात. ठीक आहे. ऑलरेडी आपलं प्रोडक्ट बनलं आहे तर तुम्ही पहिले क्लोन करायचा. मेन ब्रांच काय असते, काय असतं, तर क्लाउड टीमने पहिले सगळ्यात पहिलं काम आता क्लाउड टीमचं सुरू होतं. पूर्ण समजायला की गिट काय आहे, गिटहब काय आहे, कसं वर्क करणार, CI/CD काय आहे, ते इनिशिएट कसं करणार, रेंडर कसं करणार.
render.rendit काय आहे, तर हे सगळं क्लाउड टीमचं काम आहे. ठीक आहे, क्लाउडवाले कोण आहे, त्यांचं पहिलं काम सुरू होतं 1 2 3 4 5. ठीक आहे, आता थोडं कामाला लागा. जून जुलैमध्ये ओपनिंग्स निघतात परत. ठीक आहे, हा असतो, हा फेजच आहे आता ओपनिंग्सचा. एप्रिल मे जून जुलै नंतर परत होऊन जातं बंद. तर आपल्याला ट्राय करायचं की त्या फेजमध्ये व्हायचं. आणि जर होईलच, आय मीन 2 जरी लीड्स आल्या तिकडनं US वरनं, 2 जरी लीड्स, मग हे फुल फ्लेज्ड आपल्याला सुरू करायचं आहे. फुल फ्लेज्ड तुमचं हेच काम असेल. मग हेच काम आहे इथेच, त्याच कंपनी जे ही कंपनी देणार आहे. आय टेल यू आफ्टर युअर कोर्स, जी हे कंपनी प्रोडक्ट त्याच कंपनीमध्ये तुमचं होऊन जाईल 2 जरी लीड झाला तर. असं समजा तुम्ही जे करणार आहे त्याचा तुमच्या करण्याचा डेमो तिकडे जाणार आहे. नाही ह्या USच्याला तर पॅरिसवाल्याला तर जाईलच तुमचा डेमो विथ कॉन्ट्रीब्युटर्स नेम. सो दिस इज अ इंटरेस्टिंग. वाटते का इंटरेस्टिंग आहे? म्हणून तुम्ही आता शेअर यूट्यूबला पण नाही कुठे, म्हणजे तुम्हाला हे पण नाही करू शकत. आता तुमच्याकडे लाईव्ह डेटा येईल क्लायंटचा, तो सप्लाय त्याचं याचं आहे. ते मेडिकल इक्विपमेंट्स देतात, सेल्स अँड रेव्हेन्यू. तर त्याला ह्या प्रोडक्ट तो POC द्यायचा आहे. तर तुम्हाला तो डेटा देतो, बघा कुठला मॉडेल वापरत येतो, कसा ML टीमने. ठीक आहे, बाकी टीमने सुरू करून द्यायचं तुमचं काय अभ्यास हार्डकोर. ML टीमने कसं एक्सपोज करायचं, मॉडेल कसा सेव्ह करायचा, कुठला मॉडेल कसा द्यायचा, एक क्विक प्रोजेक्ट आयडिया तुम्हाला, एक नॉट प्रोजेक्ट आहे बट व्हॉट एक्झॅक्टली युअर टीम इज गोइंग टू गो थ्रू. ठीक आहे, समजलं? काय इश्यू कशामध्ये, कोणाला काय विचारायचं आहे, बोलायचं आहे, क्विक लास्ट 2 मिनिट्स. हां, जे स्टडी करू त्यामध्ये आपण आपलं त्या रिलेटेड जर आम्ही सेल्फ प्रोजेक्ट करायचं तर फक्त शिकत जायचं, त्याऐवजी फक्त नाही सेल्फ प्रोजेक्ट कशाला करता त्याच्यावर, हाच तेच इम्प्लिमेंट ह्या प्रोजेक्टवर करा ना. फक्त शिकत जायचं. हो मग. आणि हे तुम्ही जे शिकतायत कळतंय का तुम्हाला की तुमच्या याच्या बाहेर नाहीच आहे. तुम्ही नाही हे हा प्रोजेक्ट नाही केला तरी तुमचं होणार आहे. ठीक आहे, सपोज हे सगळं केलं आपण जे आता बसवलं की असं व्हायला तर नको, बट चलो इट डझंट वर्क आउट, लॉस काय झाला? लॉस काय झाला? काहीच नाही. सो यू आर ॲट विन-विन सिच्युएशन फ्रॉम एव्हरी एंड. खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहे, असे खूप आहेत. याच्या पुढे पण डीप लर्निंगचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे, सांगितलं ना मी CT स्कॅनचा. पण ते असं की त्याला 1-1.5 वर्ष लागेल बनायला, मॉडेलच बनवायला, ती टेक्नॉलॉजी बनवायला. किती खूप मोठा GB चा डेटा आहे. सो दीज आर द थिंग्स वी आर लुकिंग फॉरवर्ड टू डू. करेक्ट? तो आज एक कुठल्या तरी चांगल्या फॉर्मॅटमध्ये टीम्सचे नावं पाठवून द्या ग्रुपवरती. उद्यापासून आपण आपलं सुपरवाइज लर्निंग कंटिन्यू करू. त्यानंतर मग अनसुपरवाइज राहिलं आहे ना. हां, प्रत्येकाने आजपासूनच मी पाठवून देईल, आजपासूनच अभ्यास सुरू करून द्यायचा. ठीक आहे, मी एवढी गॅरंटी करतो की हे तुम्ही फॉलो केल्यावर 3 महिन्यात तुम्हाला बाकी डेटा सायन्सच्या क्लासेसपासून तर ते तुम्हाला रिझल्ट दिसेल. बाकीचे पूर्ण पुण्यात चालू आहे ना, त्यांच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला रिझल्ट, तुम्ही एक स्टँड आउट परफॉर्मर राहालच. तुम्ही कुठे वॉक इन ड्राईव्हला जरी गेले ना, वॉक इन इंटरव्ह्यूला डायरेक्ट असं ना, वॉक इन ड्राईव्ह असतात ना, त्याला जरी गेले ना, तुम्ही बघितलं ना एकामेकाला, तर तुम्हाला कळेल की हां मी यांच्यापेक्षा थोडं हॅव समथिंग डिफरंट. हे मी तुम्हाला याची गॅरंटी देतो. ठीक आहे, बाकी जॉबची गॅरंटी यांच्याकडे नाही. ठीक आहे, ओके देन विल स्टॉप फॉर टुडे. तुम्ही आले नाही रिव्हिजन? रिव्हिजन कधी?